गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पति पंचेतान सस्मरे नित्यं वेदवाणी विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् मातृदेव भव आचार्य देव भव सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो गोपाल कृष्ण भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं कारुण्यरूपं करुणाकरन्दं मनोजवं मारुततुल्यवेगं वातात्मजं वानरयूथमुख्यं कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव गुरुर्साक्षात् परब्रह्म नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुति महाबली प्राणदाता सौख्यकारी दुःखहारी दीनानाथा हरि रूपा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना पुण्यवंता पुण्यशीला ध्वजाग्रे उचली बाहो आवेशे लोटला पुढे ब्रह्मांडे नेत्राग्नी चालल्या ज्वाळा उच्छते मुरडले माथा सुवर्णकटिका सोटी ठकारे पर्वता ऐसा चपळांग पाहता मोठे कोटीच्या कोटी उड्डाणे मंद्राद्री सारखा द्रोणू आणिला मागुती नेला मनाशी टाकले मागे अनुपासोनी ब्रह्मांडा तयासी तुळना वज्रपुच्छे करू शके ब्रह्मांडी पाहता नसे हा रक्त देखिले डोळा वाढता वाढता वाढे धनधान्य पशुवृत्ती पावती रूप विद्यादी भूत प्रेत समन व्याधी नासती तुटती चिंता हे धरा 15 श्लोकी
दृढदेहो निसंदेहो कपिकुळासी मंडन रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनाशती दर्शने दोषनाशती दर्शने श्रीराम जय राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की नमः पार्वती पतये हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। आज मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा देव दिवाळी दिवे लागलेले आहेत देवाच्या समोर आनंदाची दिवाळी। नामदेवांच्या घरी भगवान स्वयं या दिवशी गेले म्हणून मराठवाड्यामध्ये देव दिवाळी असा शब्द आहे। खाली कोल्हापूरकडे मल्हारी मार्तंडाचं नवरात्र म्हणजे खंडोबाचं नवरात्र प्रतिपदा ते षष्टीपर्यंत आणि पुढे अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत भगवान दत्तात्रेयांचं नवरात्र असं। त्यामध्ये गीता जयंतीचा उत्सव सगळीकडे प्रतिपदेपासून म्हणजे आजपासूनच उत्सवाला गीता जयंतीला सुरुवात झाली। 10 दिवसाचा उत्सव आहे। मोठमोठे संत महात्मे आपल्या मठांमध्ये गीता जन्मोत्सव करत आहे। कारण काय तर मनुष्य हा अत्यंत लोभमय झाला आहे आणि आनंदाकरता प्रयत्न करतोय की माझ्या जीवनात आनंद मिळाला पाहिजे। पण आनंद मिळवण्याकरता तो छळ कपट आणि भेद या 3 गोष्टी करून आनंद पाहतोय। छळ कपट आणि भेद। आपल्याकडे एक शब्द आहे बा भेदाभेद अमंगळ म्हणजे भेदाभेद याचा अर्थ काय तर कोणाला कमी लेखायचं नाही आणि कोणाला मोठं बोलायचं नाही। अति मोठं आपण काय करतो कोणी मोठा आला की त्याची अतिस्तुती करून टाकतो आणि त्या स्तुतीमुळे त्या मोठ्याचं पतन होतं। कारण अध्यात्मामध्ये आत्मस्तुती हे विष आहे। जशी प्रतिष्ठा मिळवायला जातो मनुष्य तसं त्याचं अध्यात्मामध्ये अधोपतन होतं। कारण एकदा प्रतिष्ठा मिळायला लागली की मनुष्य प्रतिष्ठेच्या मागे धावतो। आपल्याला परमात्म्याच्या मागे धावायचं। याच्याकरता रामायणामध्ये एक उदाहरण आहे। नावाडी रामाला असं म्हणतो की मी तुम्हाला गंगा पार करून दिली ना त्याप्रमाणे मी जेव्हा भवसागर पार करायला येईल तेव्हा तुम्ही मला पार करून द्या। मी तुमच्याजवळ काही घेत नाही कारण तुम्ही भवसागर पार करणारे आहात, मी गंगा पार करणार आहे। आपल्या दोघांचा व्यवसाय एकच आहे। म्हणजे कुठे देव आणि भक्त यामध्ये भेद नाही हे भक्ताने दाखवलं आहे। बरं हा नावाडी मागच्या जन्माचा कोण होता तर कछुआ कासव अवतार घेतला होता म्हणून देवाने याने आपल्याला मदत केलेली आहे। म्हणून हा जरी
कोणत्याही जातीमध्ये जन्माला असेल तर याच्यात आणि आपल्यात भेद नाही म्हणून पाय धुवायला दिले. असा भेद पाहायचा. आपण काय करतो, एकमेकाच्या ताटात खाल्लं म्हणजे भेद गेला, असं नाही आहे. कारण अन्न हे प्रत्येकाने स्वतंत्र खाल्लं पाहिजे, हा अन्नाचा नियम आहे. भेदाचा नियम वेगळा आहे की कोणालाही कमी लेखायचं नाही. गरिबाच्या घरी आमंत्रण आलं तरी जायचं आणि श्रीमंताच्या घरी आलं आमंत्रण, त्याच्याही घरी लग्न असेल तर ते लग्नच आहे आणि याच्याही घरी लग्न असेल तर ते लग्नच आहे. याच्या घरी मृत्यू झाला असेल तरी तो मृत्यूच आहे आणि मोठ्याच्या घरी झाला असेल तर तो मृत्यूच आहे. फक्त स्वरूप वेगळं असू शकतं. स्वरूप जे आहे ते वेगळं असू शकतं, असं आहे ते. मनुष्य निर्मोह होऊ शकत नाही. आपल्याकडे कलकत्त्याला एक नेता होता, मी नाव सांगत नाही, तुम्ही ओळखून द्या. त्या नेत्याने देहदान दिलं होतं, पण असं लिहिलं होतं, माझा देह संपूर्ण मिरवायचा आणि मग हॉस्पिटलला द्यायचा. म्हणजे त्या देहावर काय आली, ममता. तुम्हाला जर देहाची काही स्थिती माहीत नाही ना, मग देऊन टाकला म्हणजे देऊन टाकला, त्याला मिरवायची गरज नाही आहे. कारण देहाचा समारोप जर करायचा असेल तर त्याची मिरवणूक आहे, त्याचा समारोपच करायचा नाही तर मिरवणूक नाही आहे. सगळे विधी केले आणि मग हॉस्पिटलला जमा केलं शरीर. म्हणजे काय झाली, शरीराची ममता. तुम्ही सांगताना काय सांगितलं, माझ्या शरीरावर प्रेम नाही म्हणून मी दान देऊन टाकतोय. मग दान दिल्यानंतर मिरवणूक नाही आहे, असं आहे. ते लक्षात नाही येत. भेदाभेद अमंगळ. प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हावा याकरता प्रयत्न करतो. म्हणून या गुरुबोधामध्ये गुरुला असा प्रश्न केला आहे की महाराज, आम्हाला खरा आनंद कसा मिळवता येईल, प्रश्न आहे. पहिलाच प्रश्न आनंदाचा. तुकाराम महाराजांनी याच्यावर एक प्रसंग लिहिला, आम्ही खातो आनंदाचे लाडू, तुम्ही नका तरफडू. आता लाडू काय आहे, तर लाडू हा पदार्थ आनंद व्यक्त करताना करायचा असतो. लग्न आहे, बारसं आहे, अमुक. आपल्याकडचा जो लाडू प्रसाद आहे हा जन्मालाही आहे आणि मरणालाही आहे. कारण लाडू हा पूर्णत्वाचा बोध आहे. मनुष्य जन्माला येतो ना तेव्हा त्याचा 2 महिन्यामध्ये पिंड तयार होतो. म्हणून शास्त्रानं त्याचं सगळं विसर्जन झाल्यावर पिंड करायला सांगितलं आहे. आणि त्याला पिंड प्रदान शब्द आहे आणि दुसरा शब्द आहे पिंडदान. मुलाने आपल्या पित्याचं काय करायचं आहे, पिंडाचं दान करायचं आहे. कोणाला द्यायचं आहे, तर यमाला. पिंडदान जे आहे ते यमाला द्यायचं की हे यमा, मी माझ्या वडिलांच्या, आईच्या, पत्नीच्या, पुत्राच्या निमित्तानं तुम्हाला हे पिंडदान करतो. यांना यातून नरकातून मुक्त करा. नरकातून मग मनुष्य नरकात का पडतो, तर चुकीचं कर्म झालं की नरक आहे आणि चांगलं कर्म झालं की स्वर्ग आहे. आता गुरु सांगतात, तुला स्वर्ग म्हणजे आनंद वाटतो ना, तर स्वर्गाची व्याख्या ऐकून घे. स्वर्गाच्या घराची व्याख्या ऐकून घे. स्वर्ग म्हणजे एखाद्या श्रीमंत माणसाचं घर. त्याच्या घरी आपण त्याला भेटायला गेलो, किती वेळ बसता येईल तिथे, जोपर्यंत आपण भेटण्याचा कार्यक्रमाचा समारोप होत नाही, जोपर्यंत खायला येत नाही तोपर्यंत माणूस बसलेला आहे. एकदा खाऊन झालं म्हणजे तर स्वर्गाचं काम सुद्धा असंच आहे की एकदा तुमचं पुण्य संपलं की तिथून तुम्हाला खाली पाठवलं जातं. नरकाचं सुद्धा काम तसंच आहे, तुमचं पाप भोगून झालं की तुम्हाला जन्म आहे. आता स्वर्गातून जन्म कसा आहे, जर पुण्य पाप पुण्य समान झालं तर मनुष्य जन्म मिळेल.
पण मनुष्य जन्मामध्ये धन सगळ्यांना समान मिळणार नाही. कारण धनाचं दान झालं असेल तर नशिबात धन असतं. म्हणून आपल्याला पुरुषार्थ काय सांगितला? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर धर्मामध्ये दान आहे. केव्हा मिळतं? मागच्या जन्मी जर दिलं असेल तर या जन्मी अनायासेनं मिळतं. मागच्या जन्मी जर तुम्ही कृतज्ञता न ठेवता दान केलं असेल, एक भजन लागतं बघा, एक रहीम म्हणून नावाचा संत असतो, तो दान देताना खाली पाहून देतो. सगळ्या संतांनी विचारलं की हा दान देतो आणि खाली का पाहतो? तर त्यांनी तुलसीदासाला सांगितलं, हे रहीम नावाचा संत आहे, की हा महाराज दान देतो आणि खाली पाहतो, वरती पाहतच नाही. तर तुलसीदासांनी त्याला 2 ओव्या लिहून पाठवल्या की तू काय करतो? तर त्याने तुलसीदासालाही 2 ओव्या लिहून पाठवल्या की बा तू दान देताना खाली का पाहतो? दान देणाऱ्याने तो समोर पाहिलं पाहिजे. तर तो रहीम लिहितो, देने वाला कोई और है, जो देतो तो वेगळा आहे. म्हणजे कोण देतो? तर परमात्मा. हा, म्हणजे रहिमाला कळून गेलं होतं की आपण मागच्या जन्मी दिलंय म्हणून आपल्याला मिळतंय, तर आता या जन्मी मी देतोय असं नाही समजायचं, तर परमात्मा देतोय म्हणून तो देताना खाली पाहून देतो. म्हणजे रहीमचा जन्म संपला. रोज लागतं बा ते गाणं, रडतो तो देताना. कारण म्हणे मला तर देवाच्या नावाने द्यायचे आहे आणि हे लोक तर माझं नाव घेतात, हा रहीम देतो रहीम देतो, हे तर देवाने दिलेलं आहे. मी पोरांना नेहमी सांगतो, सागराचं घेतलेलं सागराला देत राहा. आपण सागराचंच पाणी घेतो, नदीचंच पाणी घेतो, आणि नदीला तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण. मग असं जेव्हा मनुष्य वागतो की हा ईश्वरानं मला जन्म दिला आहे, या जन्मामध्ये मी कृतार्थ होऊन त्याचा त्याला दिलं पाहिजे. म्हणजे या देहाचं रामराया झिजू दे रे काया, की ही काया त्याच्याकरता. मग आता संसार करायचा नाही का? तर त्या तुम्हाला संतांकडे जावं लागेल. सगळ्या संतांनी संसार केलाय, पण संसारामध्ये ते कामापुरतं राहायचे आणि परमार्थात मात्र कायम राहायचे. सावता महाराज संसार केला, पोरं केले, वाऱ्याने केल्या, पण शेतामध्ये परमार्थ करायचा. मोठ नाडा दुसरा नाडा, नाडा पंढरपूर. म्हणजे आपण आलेल्या माणसाला आदर सत्कार शेतातच. म्हणजे घरी गेला असता तर घरचे लोक कंटाळले असते, पहा तुम्ही संत कसे आहे, तुमचं तुम्हाला करायचं तर तुम्हीच करत बसा, असं बाईने बोलून दिलं असतं, पोरांनी बोलून दिलं असतं. म्हणून परमार्थ करताना दुसऱ्याला सांगायचं नाही. आपण काय करतो, पोरांना वळण लागलं पाहिजे, सुनेला वळण, त्यांना सांगू नये. त्यांच्या नशिबात असेल तर ते तुमच्या सांगितलेलं ऐकतील. म्हणून आपला परमार्थ आपण करावा. देवाचे भांडे स्वच्छ घासायचे ना, तर आपण आपले घासून टाकायचे. आता जसे घासावं लागतं आहे तुम्हाला, गुपचूप घासावं लागतं आहे ना, तर असं सुरुवातीपासून करायचं. असं असतं. पहा तुम्ही संध्याकाळी सगळे गप्पा मारायला बसले ना, आपण कधी म्हटलं का रे दिवा लावा, यांना सहन नाही झालं ना, काढला त्यांचा दिवा. असं असतं. एखाद्या दिवशी मग तुम्हाला लावायला काय होतं, असे कुथून बोलताय. म्हणून घरामध्ये प्रत्येक गोष्टीला मर्यादा. अरे चला उरकू, आता दिवा लावायची वेळ झाली असं म्हणून उठायचं. आणि दुसऱ्यालाही, काही लोकांना का नाही घरात ढुकायची सवयच राहते, कोणाच्या घरी केव्हाही जाऊन बसतं ते. असं नाही, आपल्याला आनंद व्यक्त करताना सुद्धा मर्यादा आहे. मर्यादा नाही पाळत लोकांना.
आणि मर्यादा पाळायला लावली की लोकांना वाईट वाटतं. मर्यादा पाळायला लावली की का 12 वाजता मंदिर बंद करून टाकता, देव कुठे बंद असतो का? तुला वेळ झाला म्हणून असं तू रिकामला बरं त्याला सांगितलं, आता रिकामा बसल्या तर झाडून काढायला का तो? नाही. अरे त्याचं कारण आहे, कारण परमार्थ कळत नाही. म्हणून संसार आणि परमार्थ, संसारात आनंद नाही. आता ही म्हण कोणाला माहीत नाही की संसार कोळशाप्रमाणे किती उघडला तरी काळा, किती नीट केला तरी असा आहे. मग हे माहिती असून सुद्धा त्याला नीट किती दिवस कराल तुम्ही? आणि जो नीट होणार आहे त्याला वेळ कमी देतो आपण, त्याला वेळ कमी देतो. काय कारण आहे? काय कारण आहे? त्याला कारण असं आहे की आपलं संसारामध्ये लक्ष जास्ती आहे आणि परमार्थामध्ये लक्ष मोजकं, कामापुरतं, तात्पुरतं. म्हणजे जे आपल्या हिताचं आहे त्याला आपण वेळ कमी देतो आणि जे आपल्या दुःखाचं आहे त्याला जास्ती वेळ घालतो. महाराज, आम्ही आनंद कसा मिळवावा प्रश्न आहे. उत्तर देत आहे महाराज, आनंद हा आपल्या जवळ आहे असं संत महात्मे सांगतात. काय अभंग आहे? आनंदाचे डोही, आनंदाचे डोही. म्हणून ईश्वर भक्तीनेच खरा आनंद मिळतो. उत्तर आहे गुरुचं. बस, ईश्वर भक्तीने आनंद मिळतो जसा कुंतीने मिळवला. कुंतीच्या जवळ पैसा नव्हता. पंडूराजा गेल्याबरोबर धृतराष्ट्राने सगळं आपण गादीवर बसला आणि सगळी सत्ता कामापुरतं द्यायचं. विदुराला सुद्धा कामा, रावणाने सुद्धा विभीषणाला आणि कुंभकर्णाला तुकडे टाकले. संपत्तीचे अधिकारी असल्यावर सुद्धा लक्षात ठेवा, धृतराष्ट्र ज्ञानी असून संपत्तीमध्ये पूर्ण अधिकार होता कुंतीचा, तरी तुला काय करायचं आहे? आता मग तुम्ही या जगामध्ये ज्या भावाला मुलगा नाही त्याला हिस्सा द्यायला तयारच नाही शेतकरी. तुला काय करायचं आहे? तुला पोरगा नाही. आता कायद्यानं पोरगा आणि पोरगी समान आहे आणि जे भाऊ देत नाही ना त्यांना कधी सून मिळाली बिना भावाची तर तिकडे मात्र हिस्सा मागतात. इतके लवाड आहे. आणि तरी म्हणतात देवाची द्वारी उभा क्षण भरीन तेणे मुक्तीचारी साधी हेल्या. बा कसे लवाड आहे. स्वतःच्या सुनेला भाऊ नसेल तर तिकडून प्रॉपर्टी घ्यायची, पण भावाच्या मला मुलगा नाही तर त्याला द्यायची नाही. आता असे माणसं वैकुंठाला जातील का? तुम्ही किती लिहिलं गेल्यावर वैकुंठ वासी, काय उपयोग आहे? नुसतं काशीला बी जाणार नाही तो. आता नियम जर आहे, नियम जर आहे तर मग त्याला काय दिलं जाईल? त्याला मुलं सगळं मुलं त्याचं त्याला दिलं पाहिजे. असे धृतराष्ट्र म्हणजे आता धृतराष्ट्र किती आहे? असं आहे. हे कारण आहे ना. म्हणून आपलं खरा आनंदाकडे मन लागत नाही. नुसतं तोंडाने म्हणू आपण आनंदाचे डोही आनंद. काय करायचंय? आपण आनंदाला विसरून जातो. आनंदाला विसरून जातो. आनंद आपल्याजवळ आहे, त्याचा विसर पडतो आपल्याला. म्हणून संत महात्मे सांगतात ईश्वराच्या भक्तीमध्ये आनंद आहे. पण भक्ती दाखवायची नाही, हा एक मुद्दा सांगितला. संत दाखवत नाही. सावता महाराज, तुकाराम महाराज, गोरोबा काका मडकी घडवणे बंद केले का? मळा चालवणं बंद केला का? नाही केला. संसार करत होते पण आतून भक्ती करत होते.
गोरोबा काकांच्या प्रारब्धामध्ये असा प्रसंग आला की त्यांचा शालक त्यांचे पैसे चोरून न्यायचा, मिळालेले मडक्याचे, आणि ते पैसे चोरून नेल्यामुळं गोरोबा काकांकडे नेहमी दारिद्र्य असायचं. गोरोबा काकांच्या पायाखाली मुलगा मारला गेल्यामुळे गोरोबा काका वेडे आहे असं जाहीर झालं. दुसरं लग्न केलं, सासऱ्यानं सांगितलं पहिलं वागव तसंच वागव, तिथेही लोकांनी वेडा ठरवला. पण मोठ्या पत्नीनं मात्र गोरोबा काकाला वेडं नाही ठरवलं. तिला माहिती होतं की आपण शपथ घातली आहे, माझ्या अंगाला हात लावाल तर तुमच्या विठोबाची शपथ. गोरोबा काका थांबून गेले. दुसरी करून आणली, तिला शपथ घातली हिने मोठीने. मग ते मोठीने लहानीला समजून सांगितलं की ते चुकीचं वागत नाही, आपलं नशीब तसं आहे. म्हणे का? तर मी शपथ घातली आहे आणि बाबा बोलून गेले जशी मोठीला वागवली तशी वागव, तर आपल्या नशिबात ते दुःख आहे, तू काळजी करू नको, याच्यातून आपल्याला देव प्रसन्न होईल असं मोठ्या पत्नीनं सांगितलं. म्हणून मोठी आणि लहाने सुखाने राहू लागले. मोठीने काय विचार केला होता, दोन्ही बहिणी सुखात राहू, पण विषय सुख नाही आलं. आनंद तुकोबा आपल्या गोरोबा काका प्रमाणे ह्या दोन्ही पत्न्या भजन करायला लागल्या. जेव्हा जेव्हा संत मंडळी भेटायला आली त्या वेळा संतांनी गोरोबा काकाला वंदन केलं आणि मग पत्न्यांना कळालं की हे कोणीतरी आहे. हात तोडून घेतले, थोटे झाले, पण हे एवढी भक्ती करून परमात्मा का प्रसन्न होत नाही? तर पंढरपूरला गेले, नामदेव महाराज कीर्तन करीत होते. नामदेव महाराज आधी भेटून गेले होते गोरोबा काकांना, आणि जो भजन करणार नाही तो थोटा, कारण हे भजन करायचे नाही म्हणे, हात वरती करा. गोरोबा काकाने हात वरती केले. हात वरती केल्याबरोबर दोन्ही हात तयार झाले. गोरोबा काका भजन करायला लागले. ज्या नामदेवांना कच्चं ठरवलं होतं त्या नामदेवांच्या कीर्तनामध्ये गोरोबा काकांना हात आले. उदाहरण लक्षात ठेवा. कच्चा नामदेव नाही, ईश्वर भक्ती नामदेवाजवळ अशी होती आणि ईश्वर भक्तीने अशक्य गोष्ट शक्य होते. म्हणून गुरु काय सांगताय की भक्ती, ईश्वर भक्तीमध्येच खरा आनंद आहे. उत्तर दिलंय की आनंद कसा मिळवावा? ईश्वर भक्ती करा म्हणजे आनंद मिळेल. खरं सुख मिळतं, स्वतः सुखाचा अनुभव येतो. गुरु सांगताय, पुन्हा पुन्हा सांगतो, भक्ती मार्ग हा स्वतःला सुखी करण्याकरता आहे, इतरांना सुखी करण्याकरता नाही. कारण ते करतील तरच सुखी होईल. उदाहरण दिलंय वेदानं, साखर खाऊन पहा, त्याच्याशिवाय गोड आहे का कळणार. गुळाच्या बाजारामध्ये लोक गुळ घेताना खारट आहे काय गोड आहे याच्याकरता गुळ खाऊन पाहतात. म्हणून गुळावाला काय करतो, आज दिवसभरामध्ये आपला 1 किलो गुळ जाणार आहे, तर त्या गुळाचा हिशोब धरून भाव ठेवत असतो. कारण प्रत्येक खायला मागणार आहे, खाऊन पाहावा लागतो. आता तुम्ही पाकिट आणल्यामुळे काही तिथे खाऊन पाहत नाही, त्यामुळे घरी आल्यावर तो खारट निघाला तरी काही इलाज नाही त्याला इलाज नाही आहे. म्हणून ते म्हणतात की आनंद मिळतो आणि स्वतः अनुभव घ्यायचा असतो. स्वतः सुखी झाले की जगात आनंद प्राप्त होतो आणि मग इतरांचं, स्वतः सुखी झाला की संत काय करतात, इतरांचं दुःख दूर करतात आणि इतरांचं दुःख दूर करतात. ही परंपरा अनादिकालापासून चालली आहे. संतांनी
स्वतः दुःख भोगलं आणि दुसऱ्याचं दुःख केलं. कारण त्यांना माहिती आहे की दुसऱ्याला सुख देण्यात आनंद आहे. जसं आई सगळं दुःख भोगते आणि मुलांना मुलींना मोठं करते. म्हणून मी या मुलांना नेहमी सांगतो, तुम्ही आईची तरी कदर करा, कारण तिने तुम्हाला मोठं केलेलं आहे, तिने तुम्हाला शिकवलं आहे. तर आता हे लोक काय म्हणतात, त्यांचं कर्तव्य होतं असे कुठून बोलतात. ते तुमचं कर्तव्य काय? मग तिच्याकरता काय आमचं जीवन सगळं वाया घालवलं आता का बोय असं आहे. एखाद्याला नाही समजत म्हणून आपण त्याच्याकडे लक्ष न द्यावं. देवाने आपल्याकडे आईची सेवा दिली असं म्हणून आनंदाने करावी. म्हणून त्यावेळेस ते म्हणतात, हा अनुभव तुम्हाला केव्हा येईल, जेव्हा संतांनी केलेल्या परंपरेवर श्रद्धा ठेवाल तेव्हा. मग आता श्रद्धा काय आहे? श्रद्धा काय आहे? तर ही श्रद्धा ठेवायचं काम परंपरेनं आलेलं आहे. भगवद्गीतेत भगवान काय म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम. शास्त्र काय सांगतं, तस्मात् शास्त्रम प्रमाणम. पण शास्त्रावर काय ठेवावी लागते? श्रद्धा. मग जे लोक श्रद्धा ठेवत आले त्यांना आनंद मिळाला. आता हे इतक्या लांबून लोक येतात, पेट्रोल लावतात, इथे बसतात, आपल्याला श्रवणानं ईश्वर प्राप्ती होईल अशी श्रद्धा आहे म्हणून खर्च करून इथे येतात. का टाइमपास आहे हा? जेव्हा श्रद्धा बसली तेव्हा, आता काही लोकांना काही माणसं असताना त्यांची श्रद्धा नसते. बाईला म्हणतो जाय माझं पोट दुखतं आहे, 2-4 दिवस आलं की मग म्हणतो डोकं दुखतं आहे. मग यायचं नसेल तर पाठीत गॅप आहे, मंदिरात बसलं की त्रास होतो, असं काही कारणं सांगतच राहतो. त्याची श्रद्धा नसतं त्या. पण प्रमोशन मिळत नाही, मग त्याच्याकरता आला आणि मिळालं की मग श्रद्धा बसते, मग ऐकायला येतो. म्हटलं का हो, असे बरेच लोक ज्या स्त्रिया येत होत्या ना, मला कडे लघवीचा त्रास आहे म्हणून बस तिथून घेऊन जाय तिथून सोडेल, नंतर बसायला लागला. म्हटलं का हो, कोणत्या डॉक्टरचं औषध, मी म्हणजे भयंकर विलक्षण आहे, कोणत्या डॉक्टरचं औषध घेतलं तुम्ही? म्हणे कशाचं? म्हटलं तुम्हाला वारंवार घेऊ लागत होते ना, तर मलाही म्हटलं वारंवार लागते असं, प्रवचनातून उठावं असं वाटतंय, तर कोणत्या डॉक्टरचं नाव सांगा. होऊन गेलं ते. असं असतं. कारण माझ्या लक्षात असतं ते की याने बनवाबंदी किती केलेली आहे. पण जेव्हा श्रद्धा बसते, कारण तुम्ही जर श्रद्धा ठेवली, आपल्याला 1 तास प्रवचन ऐकायचं आहे, तर तुमचं देहाकडे लक्ष राहत हां, आणि देहाकडचं लक्ष गेलं की ऐकणं एकाग्र होतं. जोपर्यंत तुम्ही देहाकडे लक्ष द्याल, आता मी भागवताला गेलो ना, मग 2 ते 5 सांगितलं होतं. म्हणजे मग तुम्ही 2, 3, 4, 5 आणि 6 तास कसं काय बसले? म्हटलं तर बसवलं देवाने. आज कसं काय बसवलं? आम्ही बसलोच ना, होता त्रास. आपण जर ते कर्म करायला लागलो श्रद्धेनं, तर त्या दुःखाचा विसर पडतो, आणि दुःखाचा विसर पडतो तिथेच आनंद उत्पन्न होतो. दुःखाचा विसर पडला म्हणजे आनंद आहे, आणि दुःखाचा आठवाला म्हणजे दुःख आहे. पण तुम्ही गावाला जातात, मुलाकडे जा, मुलीकडे जा, कुठे जा, गेल्यानंतर तिथे एकदा गेले किंवा आनंद होऊन गेला की आलो आपण, जेवण झालं की लगेच आपल्याला असं वाटतं की किती दिवस उगाचच राहावं लागेल इथे. कारण पराधीन होता तुम्ही तिथे. जिथे स्वाधीन आहे तिथे आनंद आहे, आणि जिथे पराधीन आहात तिथे दुःख आहे. मग स्वाधीन राहा.
म्हणून मी तुम्हाला सांगतो ना, घरामध्ये आपली कामं करायची आपल्याला सवय पाहिजे. नाही तर घरात कोणी नसलं की माणूस खाऊ खाऊ करतो. ज्या माणसांना प्रत्येक गोष्टीला मुलगा मुलगी पत्नी लागते ना, त्यांचं जीवन व्यर्थ आहे. आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आपण करायच्या. आपली किल्ली, आपला जोडा, आपले कपडे, आपलं पाणी, बस हे नित्य लागणार. हे आपलं ठेवायचं. ते कोणी गादी टाकली आणि उलटी सज्जी असली की ते गादी नीट करेपर्यंत सगळ्यांना घरात शिव्या द्यायच्या. असे बरेच असतं. हे रत्न आपल्याला मच्छरदाणी पाहिजे ना, आपल्या हाताने लावून घ्यायचे. आपलं काम आपण केलं की त्यात आनंद खूप आहे. नाही तर कोणी कसं अंथरून टाकतं आणि मग रात्रभर त्याच्यावरच झोपलं की इकडे पाठ दुखते, तिकडे पाठ दुखते. आपलं करा. कसं घ्यायला लागेल ती सवय असते ना. मनुष्य सवयीचा गुलाम. आणि झोपेत जो आनंद आहे तो कुठे नाही, लक्षात ठेवा. तुम्ही गाढ झोपल्यानंतर फ्रेश होता ना, म्हणजे तुम्ही देहाला विसरतात. गाढ झोप लागली म्हणजे कशाला विसरतो मनुष्य? देहाला. आणि जेव्हा देहाला विसरतो तेव्हा आत्म्यात लीन होतो. झोपेमध्ये आपण आत्म सुखात जातो, सगळं दुःख विसरून जातं. ज्यांना झोप लागत नाही ते कशाने झोप घेता? आता तुम्हाला तर प्रॅक्टिस आहे त्याची, पूर्वीची प्रॅक्टिस. असं आहे. आता मलाही पुष्कळ वगैरे का हे दुखतं तर तुम्हाला झोपेचं म्हणलं मस्त येतं रो. नाही, तो झोपेची गोळी दिली कारण नसताना. आणि तिची सवय लागली की ती घेतल्याशिवाय झोप येणार नाही. काही लोकांचं असतं ना, डोकं बांधल्याशिवाय झोपच येत नाही. आता ते उन्हाळ्यात डोकं बांधून काही उपयोग नाही ना, तो रक्तप्रवाह दाबला जातो. हिवाळ्यातच ते बांधलेलं पाहिजे. ते काही लोकांना सवय असते 12 महिने डोकं बांधायचं. मग थोडसाही वारा लागला की डोकं दुखतं त्यांचं. असं नाही, हिवाळा झालं की ते बंद केलं पाहिजे, कारण शरीराचा धर्म आहे. म्हणून आपण दुःखाला कारणीभूत होतो. लक्षात आलं का? हां, आपणच दुःखाला कारणीभूत. तुम्हाला तुमच्या मनासारखा पदार्थ नाही झाला तर त्याच्यात काही टाकू नका, त्याला तसा स्वीकार करा. एकदा तुम्ही स्वीकार करायला लागले ना तर मग दुःख नाही होणार. आज चांगलं नाही झालं म्हणून स्वीकार करायचं आहे. मान मिळाला तरी स्वीकार आणि अपमान झाला तरी स्वीकार. जेव्हा मनुष्य स्वीकारून घेतो ना, जय सुद्धा पचवला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवला पाहिजे. संसारामध्ये जय पराजयाचं युद्ध चाललेलं असतं. सगळ्या वेळा पानं सरळ पडत नाही, केव्हा केव्हा उलटे पडतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे जोपर्यंत आपण लक्षात ठेवत नाही तोपर्यंत आपण खऱ्या आनंदाचे अधिकारी होत नाही. जसं झोपेमध्ये सगळा विसर पडतो तसं भक्तीमध्ये सुद्धा विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. बरोबर विसर पडतो. आणि तो विसर पडला की मग आत्म्यामध्ये मनुष्य संलग्न होतो. आई काय करते बघा, आईला मुलाला सांभाळून स्वयंपाक करायचा असेल तर त्याच्याबरोबर आधी खेळते आणि त्याला काही खेळणे टाकते. तो खेळण्यात रमला की ती चालली जाते तिकडे. असं आहे. तसं परमात्मा सुद्धा आपल्याला हे सांसारिक सुख जे देतो, या संसारात सुखामध्ये आपण रमलो की त्याला विसरलो. म्हणून विसर न पडावा. संसार करायचा आहे पण ईश्वराला स्मरण करायचा. ईश्वराला स्मरण केला म्हणजे त्याचा विसर पडतो संसाराचा आणि ईश्वराचा आठवडा होतो. म्हणून श्रद्धा ठेवल्याशिवाय तुम्हाला आनंदाचा अनुभव येणार नाही. प्रश्नाचं उत्तर झालं.
35 मिनिटं प्रश्नाच्या उत्तराला लागले. श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावानाला ज्ञान मिळेल, पण ज्ञान असं मिळालं पाहिजे की ते अहंकार रहित, अहंकार रहित झालं. महाराज आत्मस्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी आत्मस्वरूपाचा आनंदाचा अनुभव सतत येत राहावा, यासाठी आम्ही काय करावं. आता आनंद सांगितला, पण हा आत्मस्वरूपाचा आनंद सतत आला पाहिजे. केव्हापर्यंत? मरेपर्यंत. रोग ना सताय, रोगाने त्रास नाही दिला पाहिजे. आता शरीर आहे तिथे रोग. पण तुम्ही सगळ्या संतांना रोग झालेले आहे, कोणीच संत असा नाही की ज्यांना रोग नाही. हे ज्ञानोबा योगी होते सगळे. चांगदेव महाराज, चांगदेवांना त्रास झाला, पण मुक्ताबाईला नाही, सोपान, ही योगी होते. योगी केव्हा होतो मनुष्य? जेव्हा भोग संपवून टाकतो तेव्हा. म्हणून हे चारी भावंड हे निराभिमानी होते. यांची बरोबरी नाही करायची. यांना ना रोग, यातना झाल्या त्यांना जन्मल्यापासून यातना झाल्या. रेडा बोलल्यावर सुद्धा काही लोक कबूल करायचे नाही. ज्ञानेश्वरी लिहिली तरी कबूल करायचे नाही. म्हणजे आळंदीला जेव्हा गेले यात्रा करून, तर ते घर पेटवून दिलं होतं. त्यावेळेला निवृत्तीनाथांनी सांगितलं मुक्ताबाईला, सोपानाला, ज्ञानदेवाला, अरे ते जे पेटलं ना, ते आपल्या कर्तृत्वाचं नव्हतं म्हणून पेटलं. आई वडिलांनी केलेलं होतं ती झोपडी. म्हणे हा, मग आता आपल्याला कर्तृत्वाची वेळ आली आहे, आपली झोपडी आपण करायची आहे. मग घर म्हणायचं. बापाने घेतलेल्या प्लॉटवर घर बांधायला किती सोपं जातं. आणि आपण प्लॉट घेऊन घर बांधायला. आता बऱ्याच लोकांना बापाच्या घराचे 3-3 कोटी रुपये मिळत आहे. आणि काय केलं बाबानं? काय केलं? काहीच केलं नाही. असं आहे. आता दुपारी माझ्याकडे एक केस आली होती की वडिलांनी जे पैसे आले ना, तर ते 30-30 लाख रुपये दोन्ही मुलांना देऊन टाकले. आणि हा जो गरीब होता याला म्हणे तुला एक घर सांभाळ, म्हणजे तुझ्याकडून आयुष्यात घर होणार नाही. तर त्या दोन्ही भावांनी आपले फ्लॅट घेतले मुंबईला आणि पुण्याला. आता त्यांचे 30-30 लाख मिळालेले फ्लॅटमध्ये गेले. आता हा जो लहान होता याच्या जो वडील राहत आहे, मग वडिलांची पेन्शन याला मिळते, तर वडील तरी दोघांना देतात पेन्शन त्याच्यातली काही. हा काहीच बोलत. पण याने घर विकायला काढलं. आता ते कोणीचं तर किती रुपये किंमत आहे. हां, मग आता ते 30 लाख घेऊन पस्तावले. मग वडील काय म्हणतात, अरे म्हणे तू 2 कोटी घेऊन ये, 1 कोटी त्यांना देऊन दे. आता वडील आहे ते, शेवटी न्याय करायचा आहे. म्हणे बाबा तुम्ही गेल्याशिवाय काही विकायचं नाही, विषय संपला. कारण तुम्ही म्हणून 1 कोटी द्यायचे. आता त्याच्या नशिबात ते 3 कोटी आहे. आणखीन वडील जावं तर कधी 1 कोटी वाढला तर काय सांगता येतं. आणि वडील गेल्यावर आणखीन कमी झालं तर काय सांगता येतं. कारण अर्थव्यवस्था ही अस्थिर आहे. कांदे मागच्या वेळेला लोक शेतकरी मेले, आता उत्पन्न झाले, भाव वाढला तर म्हणजे निर्यात बंद. त्याचा थोडंफार तर जिवंत राहू दे. उद्या पेरले नाही त्यांनी तर काय होईल. कोण ऐकत? कांदा कोणत्या राज्यात जास्ती आहे असं आहे ते. असं आहे. बटाट्याची निर्यात बंद होते का कधी?
का बरं? असं आहे. आता आपणही बटाटे काढतोय, लक्षात ठेवा, धक्का बसला सगळ्यांना. आपण हळद काढतोय, आपण जिरं पेरायला लागलो, डाळिंब काढायला लागलो, काश्मीरचं सफरचंद सुद्धा निघतंय. म्हणजे ईर्ष्या करा तुम्ही, असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. कारण नुसतंच म्हणायचं महाराष्ट्र संतांची भूमी आहे, पुण्यवान भूमी असं बोलून नाही झालं. कर्म करावं लागतं. अजूनही मराठवाड्यात जमतंय का? नाही. अजूनही विदर्भात जमतंय का? इकडेच का जमतं? तर कर्तृत्व आहे, कर्म करायची तयारी आहे, जिद्द आहे. तो शेतकरी जो बोलतो ना, मला इतक्या लाखाचं उत्पन्न झालं, त्याला बोलायला लावताय बळजबरी. नाही तर खरं बोलायचं असतं का काही झालं असं? तिची मुलाखत येते, त्याला बोलायला लावता, आमचे फवारे मारले, तू बोल, तुला आम्ही टी व्हीवरून येतो. असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की जीवाला, जीव हा ईश्वर आनंदरूप कोण आहे? तर ईश्वर आहे. आणि जीव ईश्वराचा काय आहे? अंश आहे. मग आपल्यातही काहीतरी आनंद आहे का नाही? तर आपण काय करतो? विषयामध्ये आनंद पाहतो. नाथ महाराजांनी याच्यावर एक उदाहरण दिलं आहे. नाथ महाराज गोदावरीच्या पात्रात होते. एक कुत्रा नुसतं हाड चगळत होता. त्याच्या दाताला त्या हाडाचं टोक लागलं की रक्त यायचं. ते त्याला दिसलं की त्याला वाटायचं हाडातच रक्त आहे, पण त्याच्यात रक्त नसतं. तसं हे विषय सुख आहे. याच्यामध्ये आपण सुख शोधतो, पण त्याच्यात सुख नाही. तसं आपल्याला आनंद पाहिजे असेल तर आपण या संसारामध्ये आनंद नाही हे आपल्याला समजत असून सुद्धा आचरणात काय येत नाही, तर त्याच्याकरता आपला अभ्यास नाही. मग अभ्यास कशाचा पाहिजे? तर वैराग्य. वैराग्य आणण्याचे प्रयत्न केले पाहिजे. मग वैराग्याचे प्रयत्न कशा कशा मध्ये सांगितले आहे? तर भगवद्गीतेमध्ये कर्मयोगात सांगितले आहे, भगवद्गीतेमध्ये ज्ञानयोगात सांगितले आहे, आणि भगवद्गीतेत भक्तियोगात सांगितले आहे. योग मार्ग अनेक मार्ग आहेत. योग मार्ग हठयोग आहे, अमुक योग आहे. कालच आपला एक मंदिरातला भक्त होता ना, तो MIDC कडून येत होता. तो घाबरला. त्या साधूच्या जवळ 50-1 लाखाची गाडी होती. मग तो नग्न होता त्या गाडीमध्ये. ए बेटा ठहर जा बोले, तेरे को 2 बच्चे थे, एक गया एक ही रहे, लड़की रही बोले, निकाल तेरे खिच में खिच. घाबरून गेला. आता तो किती गेला तर राम मंदिरातला होता, त्याने ऐकलेलं होतं. म्हणजे महाराज मी काही तुमच्याजवळ मागत नाही आहे, मला असं काही दमबिम देऊ नका तुम्ही, मला द्यायचे तेवढे पैसे देईल. बरं तो नग्न होता बिलकुल, गाडी मोठी आणि गाडीत एकटा टाकून दिला त्याने. गाडीत याला न्याला तर म्हणजे तुझ्या खिच्यात भरपूर पैसे आहे म्हणे. माहिती कंपनीचे आहे, माझ्याजवळ नाही आहे काय, मी कंपनीचा नोकर आहे, एवढेच पैसे राहतील माझ्याजवळ. मी तुम्हाला 110 रुपये देऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. तो जसा सोडला तसा माझ्याकडे आला. घाबरला. मी त्याला रक्षा म्हणजे तुझ्या हाताला काळा डोळा होता ना, बस घाबरायचं नाही, तुला बुद्धी सुचली बरोबर. त्याने पाहिला अरे पक्का आहे, कच्च्या गुरुचा चेला नाही, नाही तर घाबरून जातो मनुष्य. त्या दिवशी काय येते, मी पुढे गेल्याबरोबर गोपीला 500 रुपयाला गंडून टाकलं तुझ्या साधून, नंग्या साधून, इथेच मंदिरात. मी त्याला बरोबर राहणार, कारण ते बरोबर असं कव्हरअप करत होतं. तर योग मार्गामध्ये अनेक प्रकार. असे योगी भगवंत योगी नाही. आता तुम्ही म्हणाल मग ज्ञानदेवांनी चांगदेव महाराजांवर हे टाकलं का नाही प्रभुत्व?
कारण कावळे गुरुजीची बुद्धी प्रगल्भ आहे, बरोबर ते डोकं चालवतील की भिंत चालवली म्हणजे काय टाकलं, प्रभुत्व टाकलं ना. तर चांगदेव महाराज जर वाघ घेऊन आले नसते तर यांनी भिंत चालवली. कारण गावामध्ये वाघ आणि सर्प आणणे हा नियम नाही आहे, पण माझं व्याघ्रावर प्रभुत्व आहे असं काय, मग आमचं निर्जीवावर प्रभुत्व आहे. जेव्हा निर्जीव दिसले तेव्हा चांगदेवांचं गर्वहरण. संसार हा निर्जीव नाही, लक्षात ठेवा. संसार सजीव आहे. जग निर्माण झालं तेव्हापासून संसार चालला आहे, तो क्रूर आहे. मग निर्जीव काय आहे? पिंपळाचं झाड निर्जीव आहे, पाणी निर्जीव आहे, जगात सगळं सजीव आहे. आपलं काम झालं म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, निर्जीव. आता तुम्ही जिवारी काढली, ती परिपक्व झाली म्हणजे निर्जीव झाली का? त्याचे दाणे, तुम्ही त्याची भाकरी गेली तुमच्या पोटात गेली, त्याचा भाग निघाला, पण त्या भाकरीच्या जीवनसत्व तुमच्या शरीरात आहे. जगात निर्जीव काही नाही, फक्त मानव निर्जीव आहे. म्हणून याला आनंद सापडत नाही. हा जेव्हा कर्मयोगानं, ज्ञानयोगानं, भक्तियोगाने श्रद्धा ठेवेल तेव्हा त्याला आनंद सापडेल. कुंडली हरी श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली. कर